नमस्कार मैत्रिणींनो, मॉडर्न लेडीज टेलरमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर मी इथं मापासाठी एक ब्लाउज घेतलेला आहे, ते 4 टक्सचं ब्लाउज आहे आणि कोणताही ब्लाउज असू द्या त्यापासून आपण प्रिन्सेस कट ब्लाउज कसं कट करायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तुमचं कटोरी ब्लाउज असू द्या किंवा 1 टक्स 4 टक्स कुठल्याही प्रकारचं ब्लाउज असलं तरी पण आपण त्यापासून प्रिन्सेस कट ब्लाउज कसं कट करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका। आणि ज्यांना प्रिन्सेस कट ब्लाउज फिटिंग फिनिशिंग व्यवस्थित येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूयात। सुरुवातीला ब्लाउजवरून माप कसं घ्यायचं ब्लाउजचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। पहा, शोल्डरची जी आपली जॉइंटची शिलाई आहे तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि ब्लाउजच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे। पहा, इथं माझं 14 उंची येत आहे ब्लाउजची। तर आपण इथं एक डबल फोल्ड असा पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवर आपल्याला 15 इंच एवढी उंची ठेवायची आहे। आपण 1 इंच वाढवून ठेवणार आहोत। पहा, मी इथं मार्करनं मार्किंग करून घेत आहे। 15 इंच एवढी आपण इथं उंची ठेवलेली आहे। या बाजूने पेपर आपला फोल्ड आहे आणि या बाजूने ओपन आहे। पहा, त्यानंतर आपण शोल्डरचं माप घेऊयात। आपण इथं परफेक्ट हुक लावून शोल्डरचं माप घ्यायचं आहे आपल्याला। पहा, माझं इथं शोल्डरचं माप 8.25 एवढं आलेलं आहे। तर मी इथं अर्धा इंच वाढवून 8.25 एवढं ठेवणार आहे। तुम्ही तुमच्या शोल्डरचं जे काही माप आलेलं आहे त्यानुसार ठेवायचं आहे आणि अर्धा इंच वाढवायचं आहे। गळ्याची रुंदी इथं मी 2 इंच एवढी ठेवणार आहे। गळ्याची रुंदी जर आपण 2.5 इंच ठेवली तर आपला जास्त डीप गळा असलेला उतरतो, त्यामुळे डीप गळा असेल तर आपण गळ्याची रुंदी 2 इंच एवढीच ठेवायची आहे। त्यानंतर मी तुम्हाला आर्म होल दाखवते। पहा, आर्म होलची बरोबर अशी आपल्याला इथून टेप ठेवून मार्किंग करायची। पहा, आपलं 5 एवढं आर्म होल आलेलं आहे। 5 हे इथं मी 5 एवढं ठेवलेलं आहे। त्यानंतर आपल्या चेस्टचा आपल्याला 1/4 एवढा भाग घ्यायचा आहे। पहा, जिथं आपण हुक लावला आहे त्या बाजूपासून आपण मुंड्याच्या शेवटच्या टोकापर्यंत माप घेणार आहोत। माझं इथं 8.5 आलेलं आहे। पहा, मी इथं 8.5 ठेवते। तुमचं जे काही माप असेल तेवढं आपण ठेवून त्यापुढे 1.5 इंच एवढी मार्जिन ठेवायची आहे। पहा, त्यानंतर आर्म होलची इथं आपल्याला गोलाई द्यायची आहे, त्यासाठी मी इथं 1.5 इंचावर मार्क केलेलं आहे। एक आपण 1.5 वर ठेवूयात आणि एक आपण 1/2 इंच आत घेऊन ठेवणार आहोत। त्यानंतर आपल्याला असं इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे। पहा, तुम्ही आर्म होल या पद्धतीनं बरोबर कट केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा घोळ किंवा काही रिंकल्स वगैरे पडत असतील तर ते इथं पडणार नाही। त्यानंतर आपल्याला इथं 1/2 इंच एवढं डाऊन करायचं आहे आर्म होल। पहा, इकडून आपलं बरोबर ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला समोर गेल्यावर इथं 1/2 इंच एवढं डाऊन करायचं आहे। पाहू शकता तुम्ही। त्यानंतर मी समोरचा नेक पाहते। समोरचा पण इथं डीप नेक आहे। पहा, 6 एवढी समोरची उंची आहे गळ्याची। 6 तर आपण अर्धा इंच वाढवून 6.5 एवढं ठेवणार आहोत। त्यानंतर गळ्याची रुंदी मी इथं 2.5 ठेवत आहे। वरून आपण 2 ठेवली होती आणि खाली मी इथं 2.5 ठेवणार आहे। त्यानंतर आपण इथं हा बॉक्स तयार करायचा आहे। पहा, या प्रकारे बॉक्स तयार करायचा आहे आणि आपल्याला आता इथं गोल शेप द्यायचा आहे आपल्या नेकचा। पहा, आता हे झालं आपलं वरचा भाग कटिंग। त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटसाठी आता इथं 3.5 इंच एवढी मार्किंग करायची आहे। 3.5 इंच आणि त्यानंतर वरती 5.5 एवढं ठेवायचं आहे। पहा, 5.5। त्यानंतर आता आर्म
जे आपलं प्रिन्सेस कटचं जे आपलं ब्लाऊज आहे आणि त्यामध्ये बऱ्याच म्हणजे मी पाहिलेलं आहे बऱ्याच कस्टमरची अशी तक्रार असते की प्रिन्सेस कटचा इथं पफ तुमचा क्रिएट होत नाही किंवा प्रिन्सेस कट तुमचा चपटा येतो, दबल्यासारखा येतो, तुम्हाला व्यवस्थित फिटिंग बसत नाही, काहीच नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. पहा, इथं 2 इंच एवढं ठेवायचं आहे. आपण इथं 1.5 इंच पण ठेवू शकतो, पण तुम्हाला जास्त पफ पाहिजे असेल, परफेक्ट असं प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहिजे असेल, तेव्हा तुम्ही इथं 2 इंच ठेवा आणि वरती मी इथं 3 इंच एवढं ठेवणार आहे. पहा, 3 इंच. त्यानंतर आपल्याला आता प्रिन्सेस कटचा इथं प्रॉपर शेप द्यायचा आहे. पहा, या प्रकारे प्रिन्सेस कटचा आपण इथे शेप दिलेला आहे आणि हे आपण जे 2 इंचाचा इथं बॉक्स तयार करून घेतला होता, त्या बॉक्सला आता तुम्ही पहा या प्रकारे असं शेप द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा प्रिन्सेस कटचा इथं शेप आलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं 1/2 इंच एवढं डाऊन करायचं आहे. पहा, एवढं. आणि जे आपण इथं 1/2 इंच डाऊन केलेलं आहे तेच आपल्याला इथं 1/2 इंच वाढवायचं आहे. हे बघा, 1/2 इंच. आता त्यानंतर आपण इथं जे 2 इंच आता आपल्या हे पफसाठी इथला आपला भाग कट होणार आहे, तेवढाच 2 इंच भाग आपल्याला इथं वाढवायचा आहे. त्यानंतर आपण पाहूयात ब्लाऊजची खालच्या फिटिंगचा 1/4 भाग किती आहे. तुम्ही पाहू शकता इथं 7.25 आलेला आहे. तर सुरुवातीला मी इथं 7.25 एवढं ठेवणार आहे आणि 2 इंच जे आपलं पफमध्ये गेलेलं आहे ते आपल्याला इथं वाढवायचं आहे. हे 2 इंच आणि आपली मार्जिन राहणार आहे 1.5 इंच. टोटल आपण 3.5 इंच एवढं वाढवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे वरचे पॉईंट आणि खालचे पॉईंट इथं जोडून घ्यायचे आहे. पहा, या प्रकारे तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करून एक सुंदर असं प्रिन्सेस कट ब्लाऊज इथं शिवू शकता. पहा, त्यानंतर मी इथं 1/2 इंच एवढं डाऊन करणार आहे. हे पहा, या प्रकारे. आणि ह्या समोरच्या साईडनं आपल्या हुकपट्टीच्या बाजूला मी 1/2 इंच एवढं डाऊन करणार आहे. या साईडनं मी 1/2 इंच डाऊन केलं होतं आणि या साईडनं मी इथं 1/2 इंच डाऊन केलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून आपली शोल्डर इथं उतरणार नाही. तुम्ही पाहू शकता मी इथं शोल्डरचं माप प्रॉपर घेतलेलं होतं. त्यानंतर आपला जे आर्म होलचा भाग आहे त्या साईडनं आपल्याला 1/2 इंच एवढं वर घ्यायचं आहे. हे 1/2 इंच एवढं आणि गळ्याच्या बाजूला आपल्याला डाऊन करायचं आहे. ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुमचा जो शोल्डरचा भाग आहे तो उतरणार नाही आणि परफेक्ट बसेल. आणि इथं जे तुमचे गळ्याच्या बाजूने इथं झुकणं किंवा इथं रिंकल्स येणं, स्लीव्ज खाली उतरणं, जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही या प्रकारे एक ब्लाऊज कट करून पहा. तुम्हाला सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. चला तर कटिंग करूयात. आता कटिंग करून घेऊयात. मी इथं समोरचा आणि मागचा म्हणजे दोन्ही साईडचे पार्ट सोबतच कट करत आहे आणि त्यानंतर त्याला आपण सेपरेट करूयात. पहा, त्यानंतर एक नेकसाठी मी इथं छोटीसा कट घेते आणि आता दोन्ही पार्ट आपण सेपरेट करूयात. आता हा आपला मागचा पार्ट झालेला आहे. आता समोरचा पार्ट आपण कट करूया. आता पाहू शकता तुम्ही प्रिन्सेस कटचा आपला परफेक्ट शेप कसा येतो आणि पफ कसा क्रिएट होतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा. इथला आर्म होलचा शेप आपण इथं कट करून घेऊया. आर्म होलचा जे आपला गोल भाग आहे तो आपल्याला फक्त समोर घ्यायचा आहे. मागे आपला जो आहे तेवढा आपण ठेवलेला आहे. इथे नेक कट केलेला आहे मी. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता हे 1/2 इंच आपलं वरचं डाऊन केलेलं इथे कट करूया आणि आता हा आपला परफेक्ट प्रिन्सेस कटचा
इथे शेप कट झालेला आहे। त्यानंतर बॅकचं दाखवते। आता आपल्याला समोरचं आपण 1 इंच एवढं वाढवून ठेवलं होतं, आपल्याला मागचं आपल्याला अर्धा इंच एवढंच वाढवून ठेवायचं आहे। अर्धा इंच आपण इथं कट करून घेऊयात पेपर। आपण दोन्ही पेपर सोबत कट केल्यामुळं हा भाग मी इथं कट केलेला आहे। आणि जो आपण प्रिन्सेस कटच्या पफसाठी इथं 2 इंच कट केला होता तो आपल्याला मागे करायचा नाही। फक्त आपल्या मागे काय राहणार आहे की आपले छोटे छोटे 2 कट्स राहणार आहे। आणि 2 इंच जे वाढवलेले आहे ते इथं मी कट करून बाजूला करणार आहे, तुम्ही पाहू शकता। आणि प्रिन्सेस कटच्या भागासाठी मी इथं अर्धा इंच जे कट केलं होतं ते आपल्याला इथं पण करायचं नसल्यामुळे आपण हे भाग इथंच कट करून टाकूया, पहा। त्यानंतर मागचा गळा इथं या ब्लाऊजचा 3.5 एवढा आहे, मी 4 ठेवते। अर्धा इंच आपलं शिवून जात असतं। गळ्याची रुंदी मी इथं 2.5 इंच ठेवणार आहे। आणि गळ्याची वरची जी शोल्डरची रुंदी आहे ती 2 इंच एवढी आहे। या प्रकारे गळ्याचा शेप देऊन इथं प्रॉपर गळा इथं कट करायचा आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता हा आपला बॅक नेक आहे। बॅकचा पार्ट आपला आणि समोरचा दोन्ही पार्ट आपले इथं सोबत कट झालेले आहेत। मैत्रिणींनो, तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा हा व्हिडिओ पाहून काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करा, मी तुम्हाला बरोबर असं सविस्तर माहिती देणार आहे। आणि मला एवढी शक्यता आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःचं किंवा इतर कोणाचंही ब्लाऊज परफेक्ट अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं कट करू शकता। धन्यवाद मैत्रिणींनो, भेटूयात नंतरच्या व्हिडिओ।